का लागते फारम सांगा बरं. साहेब म्हणाले इतके फारम लागते बाबा. घरी आणून फारम शोधाने बसलो का नाही मी. एक काही फारम नाही दिसत होता माय. माझा नवरा इकडचा तिकडं आणि माझ्या लेकरू इकडचा तिकडं करून पाडते. मग मी आपल्या नवऱ्याला विचारलो, अहो ऐकता का व पोटी ऐकता फारम माझे शोधून द्या बरं. माझ्या नवरा म्हणते पाहिले लागते व तुले फारम. मी म्हणालो 1500 रुपये आणणार आहो मी. माझ्या नवरा म्हणते आली मोठी 1500 रुपये आणणारी. मी तवा म्हणालो एक तर साडी नको घेऊन देत ना आले मोठे मले म्हणाले 1500 रुपये आणणारी. मग फारम घेतलो मी अन गेलो मी ग्रामपंचायत मध्ये अन म्हणलो घ्या फारम अन पैसे काढा. साहेब म्हणते 8-15 दिवस लागतील बाई. मी म्हणालो माय 8-15 दिवस अन गेलो माय मी कामाले. तिथं सर्व लाडकी बहीण योजनेच्याच गोष्टी करत होत्या. मला तर मोठा पेन्शन येत होता ना असा डोसका घुमत होता का नाही माझा. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, असे करत करत 8 दिवस चालले गेले माय. पण माझे पैसे नाही आले बाई. मग मी गेलो ग्रामपंचायत मध्ये ना साहेबांना विचारलो, साहेब माझे तो पैसेच नाही आले. साहेब म्हणते येतील ना बाई सोबर करा. मी म्हणलो काय जा सोबर न घरी जाऊन पाहतो का नाही मी मोबाईल. तो माझे 1500 रुपये आले व बाई. मी तर बरी खुश झालो. अन काही दिवसात इलेक्शनचा दिवस आला ना मला मोठा पेन्शन आला. माझ्या एकना भाऊ येते की नाही येते की नाही येत. मग गेलो मोठा गावाले अन निकालच्या दिवशी टीव्हीच्या समोर हटलो नाही बाई मी. माझ्या एकना भाऊ येते की नाही येते की नाही येत. तर काढायला माय माझे एकना भाऊ झाला अन मोबाईल पाहिलं तो माहीत झाला 2100 रुपये भेटणार आहे. मला तर गाणंच म्हणावं वाटत होता. तुम्ही म्हणता गाणं गाऊन केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र आपली तर मजाच आहे बाप्पा. सत्याबायांना झाली आहे 2100 रुपये कमाल. सत्याबायांना झाली आहे 2100 रुपये कमाई. नवऱ्याने आता घरी पैसे नको मागा बाई. नवऱ्याने आता घरी पैसे नको मागा. मला साडी घेऊन देत नाही, मला कपडे घेऊन देत नाही. इकडून तिकडून एकही पैसा मला देत नाही. आम्हाला पण 21 रुपये मिळणार आहेत बा. माझे झिक 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 निघालं झिक 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 झिक. अहो मी गाडी म्हणाले बसलो. तुम्ही सांगा सरकार नाही ते आणि नाही आज पैसे देऊ